वाशिमच्या मैनागरी विद्यालयामध्ये मास कॉपीचा प्रकार घडलाय। 12वीच्या परीक्षेदरम्यान मास कॉपीचं प्रकरण उघडकीस आलं। तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी ही कारवाई झालेली आहे आणि वाशिम जिल्ह्यामधील आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान ही मास कॉपी केली गेली आणि प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही असताना सुद्धा मास कॉपी करण्याचं धाडस दाखवण्यात आलेलं आहे। प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या पथकाने अचानक धाड टाकत ही मोठी कारवाई केलेली आहे। केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह 50हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्या सोबत आहेत। देवानंद, आपण पाहिलं 10वीची किंवा 12वीची जेव्हा परीक्षा होती, कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान शासनाकडून राबवलं गेलं होतं, त्याचे अक्षरशः धिंदवडे उडालेले आहेत। पुन्हा एकदा 10वी नंतर 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा मास कॉपीचा प्रकार। श्रद्धा, वाशिम जिल्ह्यातील टो हे गाव आहे। या गावातलं हे संत मैनागिरी महाराज विद्यालय आहे आणि या ठिकाणी काल भौतिकशास्त्राचा पेपर होता। या पेपर दरम्यान जेव्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांचं भरारी पथक तिथे दाखल झालं होतं, त्यावेळेस त्यांच्या वर्गामध्ये असं निदर्शनास आलं की काही विद्यार्थी हे मास कॉपी करतायत। काही विद्यार्थ्यांच्या पेपरवरती जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्यावरती टिक केलेले आहेत आणि त्यावरनं त्यांनी मग सगळीकडे सामूहिक कॉपी होते का असं शंका व्यक्त केली आणि तिथले सीसीटीव्ही काही तपासले आणि ते सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि सगळं ते ताब्यात घेतलेलं आहे। आणि त्यानंतर जे त्यांच्या निष्कर्षानुसार हे इथले जे सर्व 587 विद्यार्थी आहेत, हे सगळेच विद्यार्थी मास कॉपी करत होते असा त्यांचा निष्कर्ष निघालेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांवर कारवाई साठी जो आहे तो प्रस्ताव पाठवलेला आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। यासोबतच जे विद्यालयातले केंद्र प्रमुख आहेत, उपकेंद्र प्रमुख आहेत, पर्यवेक्षक आहेत, यांच्यावर देखील कारवाई करावी असं देखील त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। बरोबर आहे, 587 विद्यार्थी म्हणजे त्यांचा आकडा मोठा आहे आणि सीसीटीव्ही फुटेजेस असताना सुद्धा, सीसीटीव्ही कॅमेरे असताना सुद्धा हे धाडस होतं कसं हा प्रश्न आहे। काय कारवाई होते बघावं लागेल। देवानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।